चांदवड येथील श्री रेणुका माता नवरात्र उत्सव तयारीचा आढावा व बैठक उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांच्या उपस्थितीत संपन्न। तर 15,000 चौरस फुटाचा दर्शन रांगडोम व भाऊ चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार। महाराष्ट्रात हो घातलेल्या नवरात्र उत्सवाच्या येत्या 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होत असून त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील रेणुकादेवी मंदिरात देखील नवरात्र उत्सव यात्रा सुरू होत आहे। त्याच अनुषंगाने आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी 4 वाजेच्या सुमारास या मंदिरातील नवरात्र उत्सव यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात झाली आहे। त्या संदर्भात आज रेणुकादेवी येथे चांदवड उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व नियोजनचे मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी, चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, उपजिल्हा रुग्णालय चांदवड डॉक्टर नवनाथ अव्वाड, चांदवड नगरपालिकेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे MSEBचे कर्मचारी व इतर नागरिकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। यावेळी गर्दीच्या वेळी VIP अधिकारी सोडून कुठल्याही व्यक्तीला व ओळखीच्या नागरिकांना सोडणार नाही, कारण आम्ही एक माणसाला सोडले का दुसरे आम्हाला बोलतात असे सडेतोड उत्तर प्रांत अधिकारी यांच्या समोर चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचप्रमाणे रेणुकादेवी यात्रा उत्सवाच्या घटस्थापनेचा मान चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना देण्यात आलेला असून त्याचप्रमाणे महाआरतीचा पहिला मान चांदवड न्यायालयाचे न्यायाधीश सुमित छल्लानी व सहन्यायाधीश वृषाली शुंगारे यांना दिला आहे। त्याचप्रमाणे चांदवड येथील रेणुकादेवी ट्रस्ट येथील नवरात्र उत्सवाची पूर्ण तयारी झाली। त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी अधिक माहिती दिली। सर, येणाऱ्या नवरात्र उत्सव निमित्ताने आज तुम्ही या ठिकाणी जी पाहणी केली, काय सांगाल? शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री रेणुका माता मंदिरामध्ये आज नियोजनाच्या दृष्टीने बैठक झाली। त्यामध्ये पार्किंग, त्याच्याप्रमाणे बॅरिकेटिंग आणि भाविकांना ज्या सुविधा द्यायच्या, आरोग्य, पाणी, स्वच्छता या संदर्भातलं सर्व नियोजन पूर्ण झालेलं आहे। मंदिर ट्रस्टी यांनीसुद्धा सर्व त्यांच्या आवश्यक असलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि हा नवरात्र उत्सव उत्साहात आणि खूप धार्मिकतेने साजरा होईल याबाबतची पूर्ण तयारी आज झालेली आहे। प्रमाणे येथे येणाऱ्या सर्व भाविकांचे सुख समृद्धीचे व निर्मळ मनाने दर्शन व्हावे असे रेणुका ट्रस्टचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी सांगितले। भाऊ, येणाऱ्या 22 तारखेला नवरात्र उत्सव हे सुरू होत आहे, त्या अनुषंगाने आपण काय व्यवस्था कशी काय ठेवली, काय सांगाल? नाशिक जिल्ह्यातील ह्या चांदवडच्या रेणुकादेवीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रातच आहे आणि ह्या नवरात्र उत्सवामध्ये खूप लांबून भाविक या मातेच्या चरणी या ठिकाणी हजेरी लावत असतात, मातेचं दर्शन घेतात आणि म्हणून ह्या येणाऱ्या भाविकांसाठी त्या सोमवारपासून म्हणजे 22 तारखेपासून नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठी जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि येणाऱ्या भाविकांना खरं केंद्रबिंदू मानून त्यांच्याच सुखसुविधेसाठी या ठिकाणी खूप मोठं आपण काम करणार आहे। त्यासाठी भाविकांना मातेचं सुलभ दर्शन होईल यासाठी मोठा 1500 स्क्वेअर फूटचा बॅरिकेटिंग हॉल भाऊ चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याचप्रमाणे मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी विविध असलेल्या कार्यक्रमाची सुद्धा त्यांना साथ मिळणार आहे। भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी 10 दिवस प्रत्येक भाविकाला खिचडी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। वैद्यकीय कक्ष या ठिकाणी स्थापन करणार आहे। घटीवाल्या बायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, ही सगळी सुविधा आणि बारीक सारीक ज्या काही गोष्टींची अडीअडचण येत असेल त्या सगळ्या ह्या नवरात्र उत्सवामध्ये आपण दूर करण्याचा कटोकट प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुसूचित आणि स्वच्छ आणि निर्मळ मनाने दर्शन व्हावं ही आपली अपेक्षा आहे। येणाऱ्या 22 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव हा सुरू होत आहे। त्याच अनुषंगाने आपल्या नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तिभावाने या ठिकाणी नागरिक रेणुकादेवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवासाठी येणार आहे। त्याच अनुषंगाने आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड येथील रेणुका माता ट्रस्ट या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी उभा आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी
मंदिराची नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी म्हणून माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, राज्य युवा सेना विस्तारित अभिषेक चौधरी, अनिकेत चौधरी आदींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना चांदवड देवळा विधानसभा भाऊ चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो मंडप दिसतोय या मंडपाच्या ठिकाणी येणारे जे नागरिक राहणार आहे त्यांना या ठिकाणी खिचडी वाटप करणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांना योग्य ती सेवा या ठिकाणी भाऊ फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे। आणि संपूर्ण या ठिकाणी देवीची ही पाहणी जी आहे ती आज रोजी शासकीय कर्मचारी तहसीलदार असेल, प्रांत साहेब असेल, पोलीस निरीक्षक PI साहेब असेल यांनी आज या ठिकाणी बैठक घेतली। त्याचप्रमाणे या ठिकाणी घटस्थापनेची जी पहिल्या दिवशी जी घटस्थापनेचा जो मान मिळणार आहे तो तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना मिळणार आहे। आणि त्याचप्रमाणे महाआरतीचा मान जो आहे चांदवडचे न्यायाधीश यांना या ठिकाणी मिळणार आहे। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। या घटनेचा आढावा घेतला DJ महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। DJ महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।